तुम्ही 15 वर्षापासून प्रॅक्टिस करताय मॅम. 15 वर्षापूर्वी खरंच केसेस कमी होते आणि आता खरंच वाढल्या आहेत, की हे फक्त चर्चेचा भाग आहे हा, की पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एस मुलगी म्हणजे असणारच म्हणून. ॲक्च्युली खरंच हे असं आहे आणि याची कारणं आपल्याला सर्वांना माहिती आहेत. आपली सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे आपल्या लाईफस्टाईलमध्ये एवढ्या गोष्टी बदलल्या आहेत. मग त्याच्यातलं खाणं-पिणं आलं, आपला आहार-विहार आला, स्ट्रेस, अँक्झायटी खूप गोष्टी मॅटर करतात त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जी गोष्ट आपण ऑर्थोडॉक्स किंवा असं जुनाट झालं हे असं म्हणून ज्याला आपण इग्नोर करतोय ना, ते म्हणजे पाळीच्या त्या 4 दिवसांमध्ये स्त्रीला मिळायला किंवा गरजेची असणारी जी विश्रांती आहे ना, ती नाही. आणि त्याच्यामुळं पी-सी-ओ-डीचं प्रमाण देखील वाढतं आहे. म्हणजे बघा तुम्ही, जर समजा माझ्या बोटाला कापलं, तिथून रक्त वाहतंय, तर मी काय करायला पाहिजे? त्या माझ्या बोटाचे जे ब्लिडिंग होतं बरोबर. त्याचे ते ब्लिडिंग किंवा ती जी उंड आहे ती भरण्यासाठी काहीतरी मला त्याची काळजी मलमपट्टी घेतली केली पाहिजे, पाहिजे. मलमपट्टी केली पाहिजे किंवा ती चिघळणार नाही याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे. पण तसं न करता जर मी ते सतत कॉन्स्टंट पाण्यामध्ये ठेवलं किंवा त्याला त्रास होईल अशा गोष्टी केल्या तर ती जखम लवकर भरणार नाही. पण मग ज्यावेळेला पाळी सुरू असते, ब्लिडिंग स्टार्ट असतं, तर गर्भाशय देखील वुंडेड आहे, व्रणित आहे. मग त्याला त्या पद्धतीची केअरसुद्धा गरजेची आहे. मग केअर कशी घ्यायची आहे? तर तिथं 4 दिवसांपूर्वी असं होतं ना, की 4 दिवस त्या स्त्रीला बाजूला बसवलं जायचं. पण मग मी म्हणून ऑर्थोडॉक्स म्हटलं, की ते मग असं झालं, की धार्मिक पगडा त्याच्यावरती हां, मग आपण त्याचा धार्मिक बसवला. अँगल जर धार्मिक सोडला, अँगल तर सोडायचा. ती आपण 4 दिवस सायंटिफिक तिला अँगल पकडूया. आराम मिळायचा. की हां, तिथं काय आहे, की त्यावेळेला असं म्हणूयात आपण पुरुषप्रधान संस्कृती होती. सो एनी हाऊ तिला कुठल्याही पद्धतीचा कुणाकडूनही कसलाही त्रास होऊ नये म्हणून तिला बाजूला बसवलं जायचं. तिला कुठलंही काम सांगितलं जायचं नाही आणि म्हणून मग कुठल्याच गोष्टींमध्ये तिची इन्व्हॉल्वमेंट नसायची. मग ती बसणार कुठे? तर चटईवरती बसायचं, जी दर्भशय्या असायची. का? तर वातप्रकोप ज्यावेळेला त्या काळामध्ये होण्याची शक्यता आहे, कफ ऑलरेडी वाढलेलाच असतो, तर तो कमी व्हावा म्हणून आहे. जेवणसुद्धा जे आहे ते हलकं, सुपाच्य म्हणजे पचायला सोपं असं जेवण तिने खायचं आहे. म्हणजे कोल्ड्रिंक, पिझ्झा, बर्गर नको आहे. तिला विश्रांती मिळाली पाहिजे. आता मी म्हटलं की गर्भाशयावरती बसणं, झोपणं सांगितलं आहे. मग आपण आता काय होतं आहे, की मस्त मॅट्रेसेस आलेले आहेत. असं छानपैकी दिवसभर मी सुट्टी घेतली, पण दिवसभर मी गादीवर लोळून राहिले. त्रास नाहीत कमी होणार, उलट ते वाढणार आहे. तिथं कफप्रकोप होणार आहे. आणि मग तुम्हाला याच्यातूनच मग पुढे दुसऱ्या गोष्टीसुद्धा होणार आहेत, जसं की एंडोमेट्रियोसिससारखी समस्या आहे, ज्याच्यामध्ये पोटदुखीचा त्रास आहे. तर या सगळ्या गोष्टींचा जो उहापोहा आहे तो आयुर्वेदामध्ये केलेला आहे. आणि म्हणून डेफिनेटली ह्या 15-20 वर्षामध्ये जे आपल्याला वाढतं प्रमाण दिसतं आहे ना, आणि त्यातल्या त्यात आता अलीकडच्या काळामध्ये तर खूपच जास्त आहे. म्हणजे तुम्ही हे पहा ना, की पूर्वीच्या काळी महिलांच्यामध्ये किंवा ज्या फिजिकल वर्क करत होत्या म्हणजे माझी आई, आजी यांच्यामध्ये पहा, की त्यांचं उठणं बसणं, किचन ओटा नव्हता, खाली स्वयंपाकाचं असायचं, तो बसणं उठणं व्हायचं. किंवा पूर्वीची घरं सारवायची असायची, झाडू जो असायचा तो कमरेतून वाकून करणं असायचं. आता त्यांच्यामध्ये काय, की तेवढे प्रॉब्लेम्स आपल्याला कधीच दिसले नाहीत किंवा त्यांना ते जाणवलं पण नाही. आता ह्या गोष्टी ज्यावेळेला त्यांच्यापर्यंत जातात ना, त्यावेळेला असं त्यांच्याकडून येतं, आमच्या वेळेला नव्हतं बाई असं काही. हो, होतं असं. अगदी. कारण तसं ते गोष्टी किंवा ते आपोआपच निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्ग नियमाप्रमाणे ते जे चाललं होतं ते शरीरासाठी जास्त उपयोगी होतं. ते आता आजकाल होत नाही आहे. तिथं बिघाड झाला आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचित्र पद्धतीने समोर येत आहेत, की ज्याला मग वेगवेगळे आजार आहेत. मग फक्त पी-सी-ओ-डीच नाही आहे, तर अनेक आजार आपल्याला बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये थायरॉईडसारखा आजारसुद्धा आहे.